मला सांगायचंय शेतकऱ्यांना, सरकारने जे धोरणं आणले, आज या देशातल्या मोठमोठ्या उद्योगपतींच्या बाजूचे धोरणं आणतायत. निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासनं तुम्ही दिली. त्यांनी सांगितलं शेतकऱ्याच्या शेतीमालाला आम्ही भाव देतो, परंतु दिला का हो? दिला नाही. 2 कोटी रोजगार दरवर्षी देतो म्हणाले, नाही दिले. 15 लाख आमच्या खात्यात टाकतो म्हणाले, टाकले नाही. हे सरकार सपसेल अपयशी ठरलेलं आहे. अपयश आलेलं आहे. कुठल्याच ते आपल्या आश्वासनं पूर्ण करू शकले नाही, म्हणून सरकार अपयशी आहे, अपयशी ठरलेलं आहे. आपलं स्वतःचं अपयश झाकण्यासाठी जातीमध्ये झगडे लावण्याचं काम करतंय. ओबीसी विरुद्ध मराठा, आदिवासी विरुद्ध धनगर, हिंदू विरुद्ध मुस्लिम. अरे हे काय प्रश्न आहेत? देशातले प्रश्न संपले? असं ते आपले लक्ष विचलित करण्यासाठी आरएसएस आणि भाजपचं सरकार हे डाव खेळतंय. म्हणून हे डाव उधळून आपण लावलं पाहिजे.